नमस्कार मित्रांनो, गव्हर्नमेंट स्कीम्स आणि नवीन अपडेटमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक योजना बघणार आहोत। सर्वात प्रथम या योजनेचे नाव अण्णासाहेब पाटील कर्ज योजना असे आहे। योजनेच्या अटी व शर्ती आपण पाहणार आहोत। काय आहे योजनेच्या अटी व शर्ती आणि कोण कोण आहे यामध्ये पात्र, कसा करायचा अर्ज, तर मित्रांनो किती प्रमाणात तुम्हाला लाभ मिळेल, किती अनुदान यामध्ये राहणार आहे याबद्दल काही सविस्तर माहिती आपण बघणार आहोत। चला तर मित्रांनो जाणून घेऊया या योजनेच्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण माहिती। या योजनेचा लाभ घेण्यासंबंधित उमेदवाराने महामंडळाच्या इतर कोणत्याच योजनेचा लाभ घेतलेला नसावा। मित्रांनो, तुम्ही याआधी कोणत्याही प्रकारच्या योजनेचा लाभ हा घेतलेला नसावा। जर तुम्ही योजनेचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ हा मिळणार नाही। सर्वात प्रथम तुम्ही हे लक्षात घ्या, लाभार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा कमी असावे, शासनाच्या निर्गमित केल्या नॉन क्रिमिनल मर्यादेनुसार। त्यानंतर एकाच कुटुंबातील रक्त नाते असलेले व्यक्ती जर कर्जाकरिता सहकर्जदार राहिले असतील या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात, परंतु अर्जदाराचे नाव प्रथम कर्जत म्हणून असणे आवश्यक आहे। लाभार्थ्याने केवळ महाराष्ट्रामध्ये कार्यरत CBS प्रणालीयुक्त बँकेकडून कर्ज घेणे अनिवार्य आहे। या योजनेअंतर्गत दिव्यांगांसाठी एकूण 4% निधी हा राखीव ठेवण्यात सुद्धा येणार आहे। जे दिव्यांग व्यक्ती आहे मित्रांनो, त्यांच्याकडे दिव्यांगांचं सर्टिफिकेट आहे, त्यांच्यासाठी हा निधी 4% राखीव ठेवण्यात येणार आहे। दिव्यांग म्हणून योजनेचा लाभ घेणारा उमेदवार हा मानसिकदृष्ट्या सक्षम असावा। योजनेचा लाभ कर्ज घेतल्यापासून पुढील 5 वर्ष किंवा प्रत्यक्ष कर्ज कालावधी त्यापेक्षा जो काही कमी असेल तोपर्यंत असेल। कर्ज मर्यादा ही जास्तीत जास्त 10 लाख रुपयांपर्यंत या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला कर्ज मिळू शकते। 10 लाख रुपयांपर्यंत याची कर्ज मर्यादा तुम्हाला मिळू शकते। व्याजाचा दर हा 12% आणि जो कोणी यामध्ये कर्ज घेऊ इच्छिणारा व्यक्ती असेल त्यांनी लवकरात लवकर या योजनेच्या संदर्भात या महामंडळाशी संपर्क करून याची अजून माहिती घेऊन तुम्ही या योजनेसंदर्भात अर्ज हा करू शकता आणि सहजरित्या तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत कर्ज हे मिळू शकते। जो कोणी या योजनेमध्ये पात्र असेल या योजनेचा लाभ नक्की घ्या आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपण तुम्हाला नवीन योजनांची माहिती पुढे देखील देत राहू। धन्यवाद।